अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या संदेशाला तुम्ही जर उघडले आहे तर ही देवाची संपूर्ण इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा. तुम्ही पुढील काही मिनिटे जे काही आशीर्वाद प्राप्त कराल ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत आनंददायक परिवर्तन घडवून आणणारे आशीर्वादासह काही संकेतासह मिळणारे आशीर्वाद आहे. जर तुम्ही हे गमावू इच्छित नाही तर पुढील काही मिनिटे हा संदेश संपूर्ण श्रद्धेने ऐकून घ्या. यातील आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियासाठी आनंद प्रदान करणारे आहे. देव म्हणतात, बाळा, उगाची भितोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेव, कारण जे काही आजपर्यंत घडले नाही ते तुझ्यासोबत आता घडणार आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्या आयुष्यात देव देत आहे. चिंता करू नका, कारण तुमचा देव यशस्वीरित्या तुमच्या जीवनाला पुढे नेणार आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा आहेत ज्या तुम्हाला बदलता येत नाही. जसे की एखादे नाते तुम्हाला प्राप्त आहे पण ते खूप काही तुम्हाला कठीण वाटते. त्यांच्यासोबत वागताना तुम्हाला खूप गुंतागुंतीचे अनुभव येतात. कधी ते नाते तुमच्यासोबत प्रेमाने आनंदाने असतात तर तुमच्यासोबतच कधीकधी खूप काही संघर्ष देखील निर्माण करतात. खूप काही वादविवादही निर्माण करतात. पण तुम्ही त्या नात्यांना जपण्यासाठी तो हर एक प्रयत्न करत असता. त्यातील गोडवा तुम्ही प्राप्त करू इच्छिता म्हणून तुम्ही देवाची प्रार्थना करता. कधीकधी तसे नाते न तुटताही असे योग्य वेळेवर समजूतदारीने वागावे अशी तुमची इच्छा आहे. पण काही नाते असे कठीण आहे की ते नाही तुमच्यापासून दूर जाते आणि नाही तुमच्यासोबत संघर्ष करणे कमी करते. त्या क्षणाला तुम्ही देवाजवळ येता, देवाची प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही केलेली सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून ते सर्व काही प्राप्त करून देणार आहे, ज्यामुळे तुम्ही आता अधिक सुखी, संपन्न आणि आनंदाचे क्षण अनुभवणार आहात. तुम्हाला चिंता वाटते ते सर्व काही साहजिक आहे, कारण ज्या काही घटना तुमच्यासोबत घडत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप काही ताणतणाव निर्माण केल्या जात आहे. काही नाते जे तुम्ही सोडू शकत नाही पण ते तुम्हाला पुढे चालवायचे आहे. त्या नात्यातील आनंदही तुम्हाला प्राप्त करायचा आहे, पण ते नाते काही केल्याही तुमच्यासोबत नीट वागत नाही. त्या क्षणाला तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ घ्यावे. त्यामुळे तुम्ही अधिक सक्षमतेने आपले कार्य आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करावे. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझा विश्वास असल्यास होय देवा, मी तारक तीर्थ घेईन असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दैवी आध्यात्मिक संदेश तुमच्यासाठीच आला आहे. तुम्ही याला संपूर्ण ऐकावे, यातील लिहिलेले संकेत स्वीकारावे आणि पुढील आयुष्यासाठी जे काही देव तुम्हाला चिन्ह दाखवत आहेत, जे काही तुमच्यासाठी सांगत आहेत ते जर तुमच्यासोबत जुळत असेल तर नक्कीच देवावर विश्वास ठेवून काही संकेत स्वीकार करावे. जर तुम्ही देवाचे संकेत प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला सुख, संपन्नता आणि आनंद प्रदान करत आहे. देव कधीही तुमच्या दिशेने ते देत नाहीत जे तुमच्यासाठी अत्यंत कठीण होऊन जाते. देवाचे आशीर्वाद हे तुमचे जीवन सहज आणि सोपे होण्यासाठी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. हा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे देव तुम्हाला एक चिन्ह देत आहे की तू माझ्या सुरक्षेने परिपूर्ण बाळ आहेस. मला तुझी चिंता आहे. म्हणूनच हा संदेश
मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे. देव म्हणतात, बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच चांगले बदल, चांगले परिवर्तन करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे. काही चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. या संदेशाला स्वीकार करून मनोमन जी काही इच्छा प्रगट कराल ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात मी पाठवत आहे. आयुष्यात सुख आल्याशिवाय राहणार नाही. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. हाच तो सुंदर ऋतू आहे ज्या ऋतूत तुमच्यासाठी देवाचे कार्य अफाट आणि अनंत गतीने सुरू आहे. तुम्ही जे काही अपेक्षित करत आहात ते तुमच्या मार्गात येणार आहे. विचलित होणे थांबवा. तुमची कुठेही हानी होणार नाही. आज मी माऊली रूपात तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांच्यासाठी काही काळ असा सुखाचा येत आहे ज्याची प्रतीक्षा ते खूप काही काळापासून करत आहेत. मला माहीत आहे की तुम्ही त्या चिंतेत आहात. ते नाते तुम्हाला जपायचे आहे. त्या नात्यातील आनंद तुम्हाला मिळवायचा आहे. तर आता त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. कारण तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात देण्यात येत आहे. देव तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी यश देऊ इच्छितात ज्या ठिकाणी तुम्ही देवाचे स्मरण करता. जिथे जिथे तुम्हाला देवाचे अनुभव घ्यायचे आहेत तिथे तिथे तुमचा देव तुमच्यासाठी उपस्थित आहे हे विसरून चालणार नाही. तुम्ही ज्या क्षणाला मला मनापासून हाक मारता, माझी प्रार्थना करता आणि माझे नामस्मरण करता त्या त्या क्षणाला मी तुमच्यासोबत तुम्हाला सहाय्य देण्यासाठी हजर आहे, उपस्थित आहे. तुम्ही माझी उपस्थिती आज या क्षणाला अनुभवू शकता. तुम्ही लवकरच एका आनंदाच्या बातमीने परिपूर्ण होणार आहात. काळजीमुक्त राहा. कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत. जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करता तेव्हा ते तुमच्यासोबत घडू लागते. तेव्हा इच्छा करणे थांबवू नका. देवाकडे सर्व काही मागत असताना देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे. या कार्याची जाणीव तुम्हाला असो किंवा नसो, तुम्ही करत असलेले सर्व काही कार्य पाहिल्या जात आहे. देव तुमच्यावर प्रत्येक ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करावे अशी देवाची तुमच्याकडे इच्छा आहे. तुम्हीही ते चांगले कर्म करण्यात उत्सुक आहात तर होय म्हणा. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच हा दिव्य तेजस्वी संदेश तू ऐकत आहेस. तुम्ही तुमच्या कार्यांमध्ये देवाची प्रार्थना केली आहे. मग आता तुमच्या कार्यात ते मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. विचलित होऊ नका. तुम्ही तुमचे कार्य निपुणतेने जितके कराल तितकेच तुम्ही अधिक पुढे जाल. काही लोक तुमचा वेळ घालवतील. तुम्हाला इतर असे मार्ग दाखवतील जे चुकीचे आहेत. पण तुम्हाला कधीही त्या चुकीच्या लोकांचे ऐकून त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही. कारण तुमची माऊली निरंतर तुमच्यासाठी चांगले मार्ग देत आहे. जर तुम्ही माझ्या मार्गावर आणि त्या चांगल्या कर्मांसाठी प्रयत्न करायला तयार असाल तर आत्ताच होय देवा, मी तुमच्या मार्गावर चालायला तयार आहे असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, मी भाग्यशाली आहे असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार करतील. तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला मिळेल. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. माऊलीचा हा संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही पुण्यवान आहात. तुमच्या हातून खूप काही चांगले कर्म घडवल्या जात आहेत. कोण तुमचा विरोध करत आहे याकडे लक्ष जास्त पुरवू नका. कारण तुम्हाला
काय चांगले कर्म करता येतात त्याकडे जास्त लक्ष पुरवा. त्यामुळे तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाल. स्वामींचा हा संदेश तेच भक्त ऐकू शकतात ज्यांच्यात ती क्षमता स्वामींनी दिली आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या कुटुंबाला संरक्षण, आनंद आणि प्रगती देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.